बांगडा मच्छीचे वेगवेगळे प्रकार तुम्ही खाल्ले असतील, पण आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने बांगडा मसाला तयार करणार आहोत। कमी मसाले व कोणतेही वाटण न घालता एकदम साध्या सोप्या पद्धतीने आंबट व तिखट असा चवीचा हा बांगडा मसाला तयार होतो। तुम्ही सहज झटपट बनवू शकता। बांगड्याचे दोन प्रकार असतात, काटेरी बांगडा आणि तेली बांगडा। तेली बांगडा खायला चविष्ट असतो म्हणून मी तेली बांगडा घेतलेला आहे। डोक्याचा वरचा थोडा भाग काढून थोडे कट्स मारून मी घेतलेले आहेत आणि अख्खेच ठेवलेले आहेत। तर वरून आता आपल्याला 1 चमचा चिंचेचा कोळ घालायचा आहे आणि छान यांना लावून घ्यायचं आहे। बाजूला ठेवून घेऊया, तोपर्यंत त्याच्यासाठी एक मसाला बनवून घेऊया। तव्यावर 3 मोठे चमचे तेल गरम करून त्यात भरपूर असं ठेचलेलं लसूण घालायचं आणि 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या तुमच्या तिखटानुसार घाला। ते हलकं फ्राय झालं की त्यात एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घाला, म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होईल। बारीक गॅसवर मी टोमॅटो छान असा मऊ करून घेतलाय। आता घालूया 1 मोठा चमचा आगरी मसाला आणि पाव चमचा हळदी पावडर। थोडी कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया। मसाले हलके तेलावर छान परतून घ्यायचे आणि त्यानंतर मी इथे पुन्हा 2 चमचे चिंचेचा कोळ सुद्धा घातलेला आहे। ते सुद्धा छान परतून घेऊया आणि लगेचच ह्यात आपण पाणी घालूया, जेणेकरून मसाले खाली लागणार नाहीत। मी इथे तेलाचं प्रमाण जास्त घातलेलं आहे, कारण आपण ह्यात पाणी जास्त घालणार नाही आहोत आणि तेलामुळे मसाले पटकन लागणार सुद्धा नाहीत। तर इथे मी थोडं पाणी घालून मसाला छान शिजवून घेतला। बारीक गॅसवर जितका मसाला छान शिजवाल तितकी याला चव छान येईल। तर आता तिन्ही बांगडे मी या मसाल्यामध्ये घालून त्यांना दोन्ही बाजूने मसाला लावून घेतला। आता बारीक गॅसवर झाकण देऊन 6 ते 7 मिनिटसाठी एकाच बाजूने आपण शिजवून घेऊया। तर इथे 6 मिनिट झालेले आहेत। मी झाकण काढून हे हलक्या हाताने असे पलटून घेतले, म्हणजे ते तुटावे नाही म्हणून हलक्या हाताने पलटून घ्यायचे आणि पुन्हा झाकण देऊन दुसऱ्या बाजूने सुद्धा 4 ते 5 मिनिटसाठी शिजवून घ्यायचे। 5 मिनिट झालेले आहेत, झाकण सुद्धा काढले आणि बांगडे छान इथे शिजलेले आहेत। याचा मसाला जो आहे तो छान आंबट तिखट चवीचा तयार होतो। शेवटला थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त आपला चमचमीत असा बांगडा तयार।